नाईक सर दोन्ही पंचाला विनंती असेल त्वरित सामना आपण चालू करायचा आहे। 5 षटकाचा हा सामना। पाच षटकाचा सामना, कमीत कमी 4 बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत आणि चेसिंग इज कंपल्सरी, हे लक्षात घ्यायचं आहे। कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे आणि भरपूर स्पर्धा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिल्या ज्यामध्ये चेसिंग कंपल्सरी असते। खूपच कमी स्पर्धा आहेत ज्या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर किंवा बॉल आउट आपल्याला पाहायला मिळते। बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉलर येतोय, संतोष येतोय, संतोष जाधव उर्फ फिन्या। एक उत्कृष्ट खेळाडू म्हटला जातो, परफेक्ट ऑलराउंडर आहे गोकिवरा टीमचा संतोष जाधव। मात्र त्याच्या समोर जर आपण बघितला तर विकास दुबे म्हणजेच काजू, बेस्ट वर्सेस बेस्ट पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही सुद्धा टीम मधले सर्व उत्कृष्ट खेळाडू आमने सामने पहिल्याच बॉलवर। दोन्ही टीमला ऑल द बेस्ट। आजच्या दिवसातला खेळाला सुरुवात या ठिकाणी होते आणि पहिला बॉल घेऊन जातोय तो संतोष जाधव। यस, पंचांचा सुद्धा इशारा विशाल नाईक सर। पहिला बॉल, ऑल द बेस्ट बोथ द टीम, राईट अबोव्ह द विकेट। ओ पहिलाच बॉल अप्रतिम टर्न केलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होते, फक्त एकच धाव मिळेल आणि सिंगलने ऑफ द मार्क होतोय फलंदाज विकास दुबे आणि टीमचं सुद्धा खातं खोलतोय या सिंगलने। सुरुवात झालेली आहे, श्री गणेश झालेला आहे। पहिलाच बॉल लोअर फुलटॉस बॉल होता, मनगटाच्या सहाय्याने बॉलला टर्न केलं होतं स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये फिल्डिंग अप्रतिम झाली होती। ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, या वेळेला आपण बघितलं क्लिंग बॉलच्या रूपाने फलंदाज अनिल सावंत इज आउट। दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळते ती गोलंदाज संतोष जाधव याला। वायर खाली येते बघा, वायर तुटली पंखा बंद होईल आपला आणि का बरोबर। नवीन बॅटर संतोष भवन टीम प्लीज आपला 12 मॅन पाठवून द्या। पुन्हा एकदा संतोष जाधव, हो हो बघितला आपण अटॅक जो आहे विकेट टू विकेट अटॅक आहे। या वेळेला मात्र बॅटचा फेस बॅकलिप थोडीशी खाली घेतली होती आणि खेळवता बॉलला मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल कंप्लीट केली। फलंदाज आहे रोहित, रोहितचा विचार केला तर एक परफेक्ट ऑलराउंडर म्हटला जातोय। संतोष भुवन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी रोहित याने केली होती। एक अप्रतिम चांगला क्लासिकल फलंदाज म्हटला जातो रोहित याला। संतोष जाधव राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा, हो फुल लेनचा होता मात्र ताकद व्यवस्थित झोकू शकला नाही, टायमिंग प्रॉपर नाहीये, मिडल ऑफ द एज या बॉलला घेऊ शकला नव्हता फलंदाज काजू। सिंगल फक्त मिळते, 2 वर जाऊन पोहोचतो फलंदाज विकास दुबे आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 3 रन 1 विकेटच्या नुकसानवर। ओव्हर द विकेटने पूल केलाय बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर। आजच्या दिवसातला हा पहिला षटकार फलंदाज रोहितच्या बॅट मधून, अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका। एवढा शॉट बॉल नव्हता मात्र बघितला आपण, हे बघू शकतो आपण, ओ शॉट बॉल आणि अप्रतिम पूलचा फटका, काय बॅलन्स बनवलं आणि ताकदवर शॉट रोहितच्या बॅट मधून सरळ षटकारासाठी आजच्या दिवसात हा पहिला षटकार संतोष जाधव उर्फ फिन्याच्या गोलंदाजीवर। स्कोर जाऊन पोहोचतोय 9 वर। पुढील बॉल ओ फुल लेनचा होता जोरदार अपील, पायावर बॉल अदलला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट होतं, सो नॉट आउट डिसिजन बाय अंपायर। ओव्हरची होते या ठिकाणी समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर संतोष भुवन टीम
9 वर 1 विकेट. संत सुरुवात झाली होती आपण बघितलं तर त्यानंतर एक षटकार जो आला, त्यानंतर धावसंख्येला थोडासा आकार आला आणि धावसंख्या आपण म्हणू शकतो 1 विकेट जरूर गेल्या. मात्र 9 धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. कारण संतोष जाधव सारख्या गोलंदाजावर तुम्हाला जर अटॅक करायचा असेल तर फार कठीण गोष्ट आहे, कारण संतोष जाधव एक अप्रतिम असा गोलंदाज आहे. बॉलिंग के लिए अब दूसरे गेंदबाज आ चुके हैं. बॉलर्स नेम संतोष. स्वरूप पाटिल गेंदबाजी के लिए आ चुके हो. स्वरूप कदम है. नंदकुमार पाटील धानीव यांचं आगमन या ठिकाणी झालेले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्सून ट्रॉफी 2025 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे आयोजक प्रमोद शेडगे, अक्षय पांडव आणि सर्वांतर्फे नक्कीच 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ओ पुल शॉट बहुत ही जबरदस्त और गेंद को भेज दिया डीप मिड विकेट के बाहर. काजू ने सीधे 6 रन के लिए सिक्सर. व्हाट अ शॉट, परफेक्ट टाइमिंग और बहुत ही अच्छा ये शॉट माना जाएगा काजू द्वारा. ये देख सकते हो ऑफ रिप्ले में लेफ्ट आर्मर गेंदबाज हो, शॉर्ट पिच गेंद थी, पुल कर दिया. बहुत ही डिलाइटफुल शॉट काजू के बल्ले से सीधे 6 रन के लिए सिक्सर. और इस 6 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन. 15 लॉस ऑफ 1 विकेट. सौरभ की अगली गेंद उठाकर खेल दिया, लेकिन हवा में गेंद के नीचे खिलाड़ी वाइडिश डीप मिड विकेट में. आसान सा कैच था वहां के खिलाड़ी के लिए, कोई भी गलती नहीं, अच्छा कैच लपक लिया और ये विकेट का होता हुआ पतन. बल्लेबाज विकास दुबे यानी काजू इज आउट. बाजी करेंगे. फुल लेन की गेंद, बहुत ही अच्छा शॉट पॉइंट की दिशा में, लेकिन डीप में प्रोटेक्शन है. अच्छी फील्डिंग डीप की खिलाड़ी द्वारा. सिर्फ 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं. 1 रन से स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 16 रन 2 विकेटों के नुकसान पर. 5 ओवर का मुकाबला है. कम से कम 60 रन तो आने चाहिए, 50 या 60 रन आने चाहिए इस रबर बॉल क्रिकेट में. रोहित के लिए ये शॉर्ट पिच गेंद और उठाकर खेल दिया डीप मिड विकेट की दिशा में, सीधे भेज दिया गेंद को 6 रन के लिए सिक्सर. 2 सिक्सर अब तक लग चुके इस ओवर में. थोड़े से खर्चीले साबित हो चुके. अब तक रन खर्च किए 13. विकेट तो मिल चुका है काजू का, लेकिन रन भी खर्च किए इस ओवर में. टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 22 रन. रोहित के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का. पीना के गेंदबाजी के ऊपर भी एक छक्का जड़ चुके थे बल्लेबाज रोहित, और ये दूसरा छक्का रोहित के बल्ले से. जबरदस्त अटैकिंग बल्लेबाजी रोहित की. पुल शॉट बहुत ही जबरदस्त खेलते हैं रोहित शर्मा है. पहले गेंद पीना की. ओ बहुत ही जबरदस्त गेंद, थोड़ी सी आगे किया था इस गेंद को, ऑफ स्टंप के बाहर यॉर्कर करने की कोशिश. गति भी बहुत है गेंदबाजी में पीना के. 22 पर 2 स्कोर रुकता हुआ. ये डॉट गेंद. रोहित जाके अब कुछ समझा रहे हैं बल्लेबाज अविनाश को कि संतोष जाधव के गेंदबाजी के ऊपर किस प्रकार आपको बल्लेबाजी करनी है. और द विकेट से फुल टॉस थी गेंद, लेकिन ठीक तरह से नहीं खेल पाए. इस गेंद के ऊपर एक बड़ा शॉट आना चाहिए था, लेकिन चूके बल्लेबाज. और एक डॉट गेंद. ये क्रिकेट में ये है कि डॉट गेंद आपके ऊपर प्रेशर बढ़ाती है. देखिए फुल टॉस गेंद थी, लेकिन टाइम नहीं कर पाए क्योंकि गति ज्यादा थी संतोष जाधव की गेंदबाजी में, इसलिए गति को थोड़ा सा मिस हो गए बल्लेबाज. 2 गेंदें डॉट की है पहली संतोष जाधव ने. फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर आगे निकलकर खेल दिया और गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद. अच्छा कैच लपक लिया. विकेट का होता हुआ पतन और 1 विकेट जाएगा
ये तीसरा विकेट गिरता हुआ, अविनाश इज आउट। थोड़ा सा आगे निकल कर आए थे बल्लेबाज, ये देखिए थोड़ा सा हेलीकॉप्टर स्टाइल में खेल दिया था, लेकिन ये गेंद सीधे स्क्वायर लेग की दिशा में, बहुत ही अच्छा कैच, और ये तीसरे विकेट का पतन संतोष भवन टीम का। अविनाश ने मुकाबला किया कितने गेंदों का, 4 गेंदों का मुकाबला किया, 4 गेंदों में सिर्फ और सिर्फ 1 रन बना है। नए बल्लेबाज देवा पांडे, जबरदस्त बल्लेबाज है देवा पांडे, परफेक्ट ऑलराउंडर कहा जाता है देवा पांडे है। उसके बाद संतोष भवन के विकास दुबे यानी काजू, रोहित भी जबरदस्त बल्लेबाज है, अच्छे गेंदबाज भी है। थोड़ा सा आगे किया था, इस गेंद को कवर ड्राइव कर दिया। ओ 2 की मांग, यहाँ पर 2 रन पूरे, तीसरे की भी मांग है, तीसरा पूरा हो सकता है, नहीं, बैकअप बहुत ही अच्छा। और स्ट्राइक इन के खिलाड़ी देवा पांडे थोड़ा आगे निकल गए थे, नहीं तो तीसरा भी पूरा हो सकता था। काय नाव? अक्षय पांडव यांचे भाऊ बल्ली पांडव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। यावेळेला आपण बघितलं थोडीशी मिसफिल्डिंग आणि बॉल निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार। या स्पर्धेचे आयोजक मान्सून ट्रॉफी 2025 चे आयोजक जे आहेत अक्षय पांडव यांचे बंधू बल्ली पांडव यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम। बहुत ही अच्छा शॉट है ये ऑफ साइड के दिशा में, बल्लेबाज देवा पांडे द्वारा, और देवा पांडे भिवंडी में जो मानसून ब्लास्ट टूर्नामेंट चालू हुई वहां पर केतन म्हात्रे ने 32 बॉल पर 102 रन बनाए हैं। इंफॉर्मेशन हम तक हमारे स्कोरर अंकित ने पहुंचाई। यहाँ की स्टोरी ने तो वो रबर बॉल क्रिकेट में कहा कुछ चालू है, वो भी हम मुझे बताते हैं। ओहो, यहाँ पर टाइमिंग में फिर से एक बार मिस हुए, थोड़ी सी ऊंची गेंद थी, ये पॉइंट की दिशा में चली गई, 1 रन पूरा होता हुआ। और डेयरिस की मांग की यहाँ पर आई थिंक बल्लेबाज ने, इस बल्लेबाज ने डेयरिस की मांग की है कि ये बीमार है कि नहीं, चेक किया जाएगा। धीरज झा हमारे तीसरे अंपायर है, यहाँ पर चेक किया जाएगा, साइड एंगल भी है। बल्लेबाज को ऐसा लगा कि गेंद उनके कमर की थोड़ी सी ऊंचाई पर थी, और ऑनफील्ड अंपायर आपको भी आना है, विशाल नाइक, धीरज झा है क्या, दौड़ के आ जाओ। तीसरे अंपायर हमारे धीरज झा, आपको चेक करना है, ये चेक किया जाएगा, बहुत ही क्रुशियल मूवमेंट है यहाँ पर। संतोष भुवन और गोखेरा के बीच ये मुकाबला चलता हुआ। टॉस जीतने के बाद तो गोखेरा टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला किया और बैटिंग के लिए न्योता दिया संतोष भुवन टीम ने, और संतोष भुवन टीम का स्कोर अभी अभी 28 पर 3। ये तीसरा ओवर प्रगति पथ पर, चेक किया जाएगा। ये डीआरएस की मांग है बल्लेबाज की, और द विकेट से ये गेंदबाजी, और साइड एंगल से देखा जा रहा है, जब गेंद बल्ले को लगी थी तो कमर की ऊंची थी या फिर कमर के ऊपर, चेक किया जाएगा। हमारे तीसरे अंपायर नो बॉल, नो बॉल, क्योंकि जब बैट का और बॉल का कनेक्शन हुआ था उस
कनेक्शन उसी मोमेंट में देखा जाता है कि वो मोमेंटम हुआ था तब कमर के ऊंची है या कमर के नीचे है वो। उस वक्त कमर के थोड़ी सी नीचे ऊपर थी ये गेंद, इसलिए नो बॉल का इशारा हमारे थर्ड अंपायर धीरज झा द्वारा। आई थिंक फ्री हिट रहेगा नेक्स्ट गेंद के ऊपर। टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन, 30, लॉस ऑफ 3 विकेट। ये फ्री हिट की गेंद और फ्री हिट की गेंद करेंगे रोहित। ओ अच्छी गेंद, थोड़ी सी इनकटर थी, नीचे रहती हुई गेंद, लेन गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी। ओवर की होती हुई समाप्ति और 3 ओवर की समाप्ति के बाद 10 के औसत से स्कोर बन चुका है संतोष भुवन टीम का 30 पर 3 विकेट। ये टोटल अच्छा कहा जा सकता है। संतोष जादव के दोनों भी ओवर खत्म हो चुके हैं। संतोष जादव का और विश्लेषण हम देखें तो 2 विकेट उन्होंने ले चुके और 17 रन खर्च किए। पहले ओवर में खर्च किए थे कुल मिला के 9 और इस ओवर में खर्च किए थे 8 रन। चौथी ओवर करने के लिए अब गेंदबाजी मार्क पर अब आ चुके हैं गेंदबाज। बॉलर्स नेम भावेश, बॉलर का नाम क्या है? मनोज। रोहित और देवा पांडे ये जोड़ी अब मैदान में। रोहित खेल रहे 13 के ऊपर और देवा खेल रहे 7 के ऊपर। देवा ने एक चौका जड़ चुके और रोहित 2 छक्के जड़ चुके हैं। मिड विकेट की दिशा में दोनों भी छक्के जड़ चुके हैं रोहित शर्मा के स्टाइल में हुक और पुल शॉट बहुत ही जबरदस्त खेलते हैं रोहित। मनोज पहली गेंद लेके तैयार। ओ अच्छी गेंद, इन कटर थी, चूके विकेट कीपर, गेंद फाइन लेग में, 1 रन पूरा और 2 रन यहां पर डिक्लेयर अंपायर का फैसला। 2D में गेंद जा चुकी थी, 2 रन यहां पर और जुड़ते हुए टीम के खाते में और संतोष भुवन टीम का स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 32 रन। गेंद तो अच्छी थी लेकिन विकेट कीपर थोड़ा सा चप्पा खा बैठे। ऑफ कटर गेंद फिर से तैयार, गेंदबाज मनोज। अगली गेंद यहां पर जगह बनाकर खेलने की कोशिश थी, गेंद चली गई थर्ड मैन की दिशा में, थोड़ी सी मिस फील्डिंग, दूसरी रन की मांग, यहां पर रन आउट हो सकते हैं और बल्लेबाज आउट। जिस बल्लेबाज ने अच्छी बल्लेबाजी की थी रोहित, रन आउट के रूप में ये चौथा विकेट गिरता हुआ संतोष भुवन टीम का। आउट बल्लेबाज रोहित। थोड़ी सी मिस फील्डिंग और मिस फील्डिंग के ऊपर चांस लेने की कोशिश बहुत बार देखा है, महंगी साबित हो सकती है और यहां पर संतोष भुवन टीम को भी महंगी साबित हो सकती है क्योंकि रोहित बहुत ही सेठ बल्लेबाज थे, 2 छक्के जड़ चुके थे और 13 रन बना के 6 गेंदों में 13 रन बनाए रोहित ने और रन आउट के रूप में आउट। नए बल्लेबाज अब अमन बल्लेबाजी के लिए। जरूरत नहीं थी यहां पर दूसरी रन लेने की कोशिश की और एक अच्छा विकेट गिरता हुआ। मनोज फिर से एक बार तैयार, देवा पांडे के लिए। ऑफ स्टंप के थोड़े से बाहर की गेंद थी, अनिमन बाउंस मिला इस गेंद के ऊपर और अंपायर
यहाँ पर इशारा करते हुए कि यह वाइड गेंद है। वाइड के लिए रिव्यू नहीं है, सिर्फ नो बीमर के लिए है। बाउंड्री लाइन चेक, रनआउट और बीमर, ये 3 चीज के लिए सिर्फ डीआरएस की मांग आप कर सकते हो, इसके अलावा कोई भी डीआरएस नहीं है। 1 रन और जुड़ता हुआ टीम के खाते में, 1 रन का इजाफा, टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 34 पर 4। ओहो, सीधे बल्ले से खेल दिया, स्टेट डाउन द ग्राउंड, लॉन्ग के ऊपर से गेंद भेज दिया हमारे वे की डाइस के ऊपर से सीधे 6 रन के लिए सिक्सर। ये देखिए आगे थी रखा था इस गेंद को, बहुत ही जबरदस्त शॉट, सीधे बल्ले से स्टेट डाउन द ग्राउंड खेला था, 6 रन के लिए सिक्सर। 6 रन से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 40 रन। मनोज फिर से अगले गेंद लेके चले, ओ ब्लॉक बैक करने की कोशिश, लेकिन बैकफुट पे चले गए। बहुत ही अच्छा शॉट था ये, ताकतवर शॉट, लेकिन फील्डर मौजूद थे मिड ऑफ की दिशा में, लॉन्ग ऑफ से दौड़ के आए। अच्छी फील्डिंग, सिर्फ 1 ही रन मिलता हुआ, 1 से ज्यादा कुछ नहीं। 1 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 41 रन, 4 विकेटों के नुकसान पर। ओवर द विकेट मनोज, ओहो हवा में गेंद, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी भावेश कैप्टन थे, बहुत ही अच्छा कैच लपक लिया। ये 5वें विकेट का पतन होता हुआ संतोष भुवन टीम का बल्लेबाज अमन इज आउट। अभी तक जितने भी कैचेस गए हैं वो बहुत ही अच्छी तरह से पकड़ लिए हैं गोखीरा टीम ने। फील्डिंग का क्लास देखिए तो बहुत ही जबरदस्त है, A1 क्लास फील्डिंग का गोखीरा टीम। ग्राउंड फील्डिंग हो या फिर हवाई फील्डिंग हो, बहुत ही अच्छी की है अब तक गोखीरा टीम ने। ये देखिए ऑन द राइज खेलने की कोशिश, हवा में गेंद, टाइमिंग प्रॉपर नहीं थी। भावेश गेंद के नीचे आ गए मिड ऑन की दिशा में, अच्छा कैच लपक लिया और ये अमन का विकेट यहां पर गिर चुका है। 41 पर 5 ये स्थिति है यहां संतोष भुवन टीम की 3.5 ओवर में। अभी भी 1 गेंद शेष है इस चौथे ओवर की, और अब नए बल्लेबाज जा चुके हैं बल्लेबाजी के लिए। प्रदीप स्ट्राइक एंड के ऊपर रहेंगे। देवा पांडे भी बहुत ही अच्छे बल्लेबाज है, 1 छक्का जड़ चुके हैं। आखिरी ओवर में अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी देवा पांडे को। टाइम के बारे में सहयोग दे। आखिरी गेंद, ओ क्रॉस पैटेड शॉट खेलने की कोशिश, चूके बल्लेबाज, डॉट गेंद, ओवर की होती हुई समाप्ति। आखिरी 2 गेंद में बहुत ही अच्छा कमबैक किया गेंदबाज मनोज ने, और 4 ओवर के समाप्ति के बाद संतोष भुवन टीम का स्कोर है 41 पर 5 विकेट। वहां पुलिस चौकी के सामने आई थिंक जो भी बाइक्स अपने पार्किंग की है वो साइड में लगाना है आपको। पोलीस चौकीच्या समोर तुम्ही जर बाईक पार्किंग केली असेल तर प्लीज बाजूला घ्या, नाहीतर तुमची बाईक जप्त केली जाईल, लक्षात घ्या। आखिरी ओवर शेष, और आखिरी ओवर करने के लिए अब गेंदबाज, ये कौन सा मोबाइल है? पार्थ आ चुके हैं गेंदबाजी के लिए। आखिरी ओवर जिम्मेदारी का काम है और ये जिम्मेदारी स्वीकारी है पार्थ ने। देवा पांडे स्ट्राइक एंड के ऊपर, ओ बहुत ही अच्छा शॉट उठाकर खेल दिया है, और गेंद को एफर्ट तो अच्छा था लेकिन गेंद निकल गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, सीधे 6 रन के लिए सिक्सर। जबरदस्त ताकतवर शॉट, ये देखिए फोर्सिंग शॉट था,
बहुत ही जबरदस्त ताकत लगाई शॉट में देवा पांडे ने और भेज दिया गेंद को बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। 6 रन से टीम का स्कोर जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 47 रन। 47, लॉस ऑफ 5 विकेट। 5 गेंदे अभी भी शेष। जितने रन ज्यादा बनेंगे उतना प्रेशर डाल सकती है संतोष भुवन की टीम सामने वाले टीम के ऊपर। बहुत ही अच्छा शॉट, इस गेंद को भी भेज दिया हवाई सफर के लिए 6 रन के लिए सिक्सर। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के जड़ चुके हैं बल्लेबाज देवा पांडे। आगे किया था गेंद को, बहुत ही अच्छा शॉट ऑन द राइज खेल दिया और काउकॉर्नर के ऊपर से भेज दिया 6 रन के लिए सिक्सर। और एक ताकतवर शॉट देवा पांडे के बल्ले से, लगातार 2 छक्के। अब तक 3 छक्के जड़ चुके हैं देवा पांडे। टीम का टोटल जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 53 रन। 50 रन यहां पर हाफ सेंचुरी पूरी हो चुकी है संतोष भुवन टीम की। ओहो, यहां पर ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की गेंद, जगह बनाकर खेलने की कोशिश की थी। ये लेन गेंद थी, कवर एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलने की कोशिश, लेकिन चूके देवा पांडे और ये डॉट गेंद जाती हुई। अगली गेंद लेके तैयार पार्थ, फिर से खेल दिया है मिड ऑफ की दिशा में। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, 2 की मांग और यहां पर विकेट जा चुका है। बल्लेबाज प्रदीप इज आउट, लेकिन स्ट्राइक मिल चुकी है देवा पांडे को। स्ट्राइक के लिए जाना चाहते थे देवा पांडे और स्ट्राइक मिल चुके। ये देखिए रनआउट के रूप में प्रदीप आउट हो चुके हैं। 1 रन और जुड़ चुका है टीम के खाते में। टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 54 रन। 54, लॉस ऑफ 6 विकेट। ब्रिजेश यादव अब आ चुके हैं बल्लेबाजी के लिए। 3 गेंदे शेष है, 3 या 2 गेंदे। ओ, अच्छी गेंद, थोड़ा सा निमन बाउंस मिला था इस गेंद के ऊपर। लेन गेंद की थी और तेज तरार थी, पुल करने की कोशिश चूके बल्लेबाज। स्विंग एंड मिस, डॉट गेंद। आखिरी 1 गेंद शेष। आखिरी गेंद लेके जाएंगे गेंदबाज पार्थ। अच्छा कमबैक किया है पार्थ ने। फोर्सिंग शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद। ओहो, बाउंड्री के बाहर गेंद को पकड़ लिया और ये 4 रन, चौका। 4 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 58 रन और 59 रनों का लक्ष्य रखा इस मुकाबले को जीतने के लिए संतोष भुवन टीम ने गोखिरा टीम के सामने। जैसे ही दूसरी इनिंग की शुरुआत होगी, कमेंट्री बॉक्स में परिवर्तन करेंगे। कमेंट्री बॉक्स में आएंगे मंथन घरत। आणि त्यानंतर संतोष चव्हाण सुद्धा असतील। संतोष चव्हाण ज्यांनी संतोष भुवन प्रीमियर लीग मध्ये माझ्या जोडीला समालोचन केलं होतं, ते सुद्धा असतील। मान्सून ट्रॉफी 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत। आयोजक म्हणजे अर्थातच आपण पाहताय प्रमोदजी शेडगे आणि
अक्षय पांडव दोन उत्तम समालोचक म्हणून या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपण ज्यांना पाहतोय आणि आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये दिसतात. आमच्या दोन मित्रांनी मात्र जो प्रयत्न केलाय की चांगलं क्रिकेट खेळवावं, चांगली क्रिकेट स्पर्धा आयोजित करावी आणि ते चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं कुणालजी दाते सरांचा आवाज आपण ऐकला होता. कालच्या दिवसामध्ये चंदू शेट्टे सरांना आपण ऐकलं. मनोजी पाटील यांचा आवाज देखील या स्पर्धेला लागला गेला आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय हेमंतजी पाटील सर यांचा देखील आवाज आपण मागील सत्रामध्ये ऐकलाय. 5 षटकं झालेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली संतोष भुवन या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 58. 59 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग गोखिवरे संघाकडून कशा प्रकारे केला जाईल त्याकरता आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत जोडले गेलेत संतोष चव्हाण. अतिशय सुंदर समालोचक आहेत आणि व्यक्ती देखील अगदी गोड स्वभावाचे हे आमचे जवळचे मित्र इथे जॉईन होत आहेत. चला गोखिवरे संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करा. जर बॅटिंग कार्ड आपण पाहिलं तर सलामीला विकास आले होते, जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत. 8 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या. त्यानंतर अनिलला आपण पाहिलं, शून्याचा भोपळा देखील त्याला फोडता आला नाही. त्यानंतर आपण रोहितला पाहिलं, त्याच्या बॅटमधनं 13 रन आले. अविनाश देखील जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाही. देवा पांडे काय सुंदर नावाप्रमाणे त्यानं खेळ केलाय. जी ओळख आहे मोठे फटके खेळण्याची आणि ते मोठे फटके देवाच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि 13 बॉलमध्ये 34 धावांची एक विस्फोटक खेळी देवा पांडेच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. बघा एका क्षणाला आपण पाहिलं होतं संघ पूर्णतः अडचणीमध्ये होता आणि अडचणीमधनं संघाला बाहेर कसं काढायचं ते देवाने जाणलं आणि एक सुंदर खेळी केली आणि त्याच खेळीच्या जोरावरती आपण पाहिलं 58 धावा या सद्यस्थितीला आपण पाहतोय फलकावरती. 59 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. अतिशय सुंदर असं हे गुणलेखन आपण पाहताय अंकित पवार यांच्या माध्यमातून. मागील 3 ते 4 वर्षापूर्वी अंकित यांची आणि माझी भेट झाली होती ससूनगरच्या मैदानामध्ये आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा तो योग जुळून आला मान्सून ट्रॉफीच्या माध्यमातून. बघा एक छोटी सुरुवात ही तुम्हाला मोठ्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाते आणि त्याचा प्रत्यय आम्ही बऱ्याचदा क्रिकेटमध्ये पाहिलंय. ॲज अन कॉमेंटेटर प्रमोदजी शेडगे यांना आपण पाहिलं. क्रिकेट ही आपली लव्ह अँड पॅशन त्यांनी जपलं आणि आज आपण पाहताय पालघर जिल्ह्यामध्ये अशी एकही स्पर्धा नाहीये की जिथे प्रमोद शेडगे सरांचं नाव नाहीये आणि आज आपण पाहताय रतनबुवा ट्रॉफी सारखी यंदाच्या मोसमामध्ये ती त्यांनी कव्हर केली. त्याचबरोबर अक्षय पांडव यांना देखील आपण पाहताय. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण त्यांचा आवाज देखील ऐकतोय. नाशिक जणू काही त्यांचा बालेकिल्ला बनलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चला आपण मॅचला सुरुवात करूया. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल. अगदी काही क्षणामध्ये पहिल्या षटकाला सुरुवात होईल. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहताय. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. एका बाजूला आपण पाहतोय वंडर बॉय ऑफ गोखिवरे भावेशला आपण पाहतोय. अगदी सुंदर असा तंत्रशुद्ध लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून ज्याची ख्याती आपण पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय गजेंद्र. हिअर वी गो. आपण दुसऱ्या डावाला आता सुरुवात करतोय. 59 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल पंचांचा इशारा आता येतो लेट्स प्लेचा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती देवा पांडे. आजचा हा 3रा दिवस आपण पाहताय आणि 3ऱ्या दिवसामध्ये अतिशय सुंदर असं रंगतदार क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळेल यात काही तीळ मात्र शंका नाहीये. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर देवा. राऊंड द विकेटने पहिला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. पहिली धाव इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केली आहे. धाव संख्या आपण पाहताय झालेली आहे धाव फलकावरती 1. गुड मॉर्निंग एव्हरीवन. शुभ सकाळ सर्वांना. आणि डे 3 ला सुरुवात झाली आहे आणि डे 3 मधील आपण ही पहिली मॅच बघतो. एका साईडला गोखिवरेचा संघ आणि दुसऱ्या साईडला संतोष भुवनचा संघ. नाण्याची आपण एक बाजू बघितली, दुसरी बाजू देखील बघणार आहोत. पहिल्या डावामध्ये 58 म्हणल्या होत्या. 59चा पाठलाग करत असताना गोखिवरे संघ इथून पहिला बॉल चांगल्या प्रकारचा खेळला गेला आणि इथून संघाचे वैयक्तिक खातं खोलले. 1 धाव ही झाली आहे धाव फलकावरती. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
ते मात्र अगदी चांगला बॉल होता, त्या बॉलला मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे जरूर झालं, स्लाइस केलं होतं या चेंडूला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय या 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 3. संतोष, मे महिना संपला त्यानंतर प्रत्येक क्रिकेटपटूला आतुरता असते की रबर बॉल क्रिकेट स्पर्धा कधी येतात, त्या हंगामाला सुरुवात कधी होते. बघा 4 महिन्याचा हा कालावधी असतो आणि 4 महिन्याच्या कालावधीमध्ये हे रबर बॉल क्रिकेट हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सबंध मुंबईमध्ये पाहायला मिळतं. इथे मात्र पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय, कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलाय आणि मॉन्सून क्रिकेट देखील आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बहरताना दिसतंय. निश्चित स्वरूपामध्ये आणि या वाली विभागामध्ये अशी स्पर्धा मी बघतो आणि तसं पूर्णपणे त्याचं क्रेडिट अक्षय पांडव सर आणि प्रमोदजी शेडगे सरांना देईन, कारण की गुरुवारी आहेत आणि त्यांच्यापासून बरंच काही शिकलं आणि त्यांची स्पर्धा अप्रतिम दर्जाची आहे, सुपर सेबी उपरवाली. अगदी बरोबर म्हणालात. थोड्या कालावधीमध्ये मात्र त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं हे आयोजन केलंय. षटकातील चौथा बॉल राऊंड विकेटने घेऊन गोलंदाज देवा तयार. आखूड टप्प्याचा बॉल अतिशय चांगल्या प्रकारे भिरकावलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावा. गोकुरे संघ विचार करत होता की गजा अब सुरू हो जा आणि या गजाने तो स्टार्ट दिलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट देवाच्या विपक्षामध्ये. सर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये देवा पांडेचं नाव आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बरंच मोठं उंचावताना बघितलंय. आता जी रिसेंटली एनराम मधील सर्वात मोठी स्पर्धा झाली SSS त्या ट्रॉफी मध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी हा देवा पांडे होता. बघा तुमचा खेळ हा तुम्हाला निश्चितपणे पुढे घेऊन जात असतो. इथे मात्र लो फुटॉसचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळलाय, फिल्डर तिथे आहेत, अगदी रोहितने अगदी चांगली जम्प मारली आणि चांगला कॅच कॅरी केलाय. इथे लागलाय बिग ब्लो, मोठा धक्का, गजेंद्र गॉन बॅक टू दी पवेलियन. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल लो फुलटॉसचा हा चेंडू होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु फिल्डरने आपण पाहिलं चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केलं त्या चेंडूला आणि अगदी चांगला झेल रोहितने टिपला गेलाय. इथे लागलाय पहिला धक्का गोक्युरे या संघाला. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू डिलिव्हर केला. लो फुलटॉस चेंडू होता, शफल मुवमेंट देखील फलंदाजाची पाहायला मिळाली, मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु फिल्डरचं देखील यावेळेला आपण पाहिलं प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगलं दिसलं आणि त्याच्याचमुळे अगदी चांगला झेल हा टिपला गेलाय. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 10. इथून आता मात्र नवीन फलंदाज जर आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय गोविंद आणि भावेश या 2 बॅटर्सना खऱ्या अर्थानं आता जर आपण पाहताय तर एका पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप बनवावी लागेल. चलो जास्त चर्चा विचार विनिमय करू नका. पुन्हा एकदा विनंती आहे संतोष भुवन टीम, अतिशय सुंदर असं हे आप्पा मैदान आपण पाहताय आणि या आप्पा मैदानामध्ये रंगणार आहे क्रिकेट आणि या मैदानामध्ये अनेक मोठमोठ्या रकमेच्या स्पर्धा देखील सातत्यपूर्ण जेव्हा टेनिस क्रिकेटचा हंगाम येतो, स्पेशली वाल्यू प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. राहुलभाई घरत यांच्या सौजन्यानं ते आयोजन असतं, अगदी सिस्टमॅटिक ते आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि या मान्सूनच्या हंगामामध्ये हे पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये सुपर से भी ऊपर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या 3ऱ्या दिवसात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती देवा, अगदी चांगली गोलंदाजी देवानं या षटकामध्ये केली आहे. 10 रन मोजल्याशिवाय 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल होता, नामी संधी फलंदाजाकडे होती. यावेळेला मात्र आपण पाहताय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू जरूर तिथे पाहायला मिळालाय. विथ द बॅट हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. इथे आपण पाहतोय षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे गोखिवरे या संघाची 1 गडी बाद 11. संतोष जर आपण स्कोर कार्ड वरती लक्ष दिलं तर एक आकडा हा कॉमन आपल्याला पाहायला मिळतोय. धावा 11 झाल्यात, विकेट 1 गेली आहे आणि षटक देखील पहिला संपलंय. इथे जर आपण इक्वेशनचा विचार केला तर आता येणारे चेंडू बाकी आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. निश्चित स्वरूपामध्ये असे मॅजिकल फिगर्स आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत आणि ते सध्या तर आपण बघितलेत.
पण सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं दोन्ही संघाच्या दिशेने पारडं समांतर झुकलं माझ्या मते. तर तुम्हाला जो रन रेट मेंटेन ठेवायचा होता तो सध्या थोडेसे पाठीमागे आहेत, पण त्यांनी खुश आहेत तुम्ही. एक विकेट गमावली, समोरचा संघ देखील इथून थोडाफार नाखुश असेल, धावा देखील म्हणल्यात थोड्या प्रमाणामध्ये ते देखील खुश असतील. येणाऱ्या षटकांमध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल आणि जोपर्यंत भावेश आणि गोविंद यांच्यामध्ये क्षमता आहे, कित्येक मैदानी त्यांनी गाजवलीत आम्ही बघितलं. आणि समोरील संघ जर आपण संतोष भवनचा विचार केला तर बॉलिंग लाईनअप करता ओळखला जाणार आहे. बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे फार जबरदस्त आहे. मग त्या अनुषंगाने बघावं लागेल. ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग बोर्डवरती जाणार आहे निश्चित स्वरूपात, कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर ताकदवर संघ आहे. जशी बॅटिंग लाईनअप चांगली आहे गोखिवरेकडे, तसंच बॉलिंग अटॅक देखील खूप चांगला आहे संतोष भुवनकडे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता प्रदीप सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेला मात्र हा चेंडू टाकला होता, पंचांनी मात्र निहाळणी केली आणि त्यानंतर पाहिलं अगदी योग्य प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलचे संकेत हे पाहायला मिळालेत. प्रदीप त्याची ती खासियत आहे, त्याला माहिती आहे जर फलंदाज पाय चालणार नाही तर कदाचित त्याच्यापासून बॉल दूर ठेवला जातोय. ती त्याची खासियत आहे. बघा यावेळेस शरीरावरती टाकण्याचा प्रयत्न केला गेला. डीप स्क्वेअर लेग वरती खेळाडू जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एक कंप्लीट आणि दुसरा करता थोडाफार प्रयत्न होता पण नाही मिळू शकणार. प्लीज जो कोई मैदान के बीच में से आ रहे हैं उनसे हम दरख्वास्त करते हैं आप बाहर से जाइए. आंटी 1.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 12. प्रदीप गोलंदाजी करताना दिसतोय. पहिले 2 बॉल अगदी चांगल्या प्रकारे प्रदीपने हाताळलेत. आता प्रदीपचा सामना करण्याकरता भावेश ट्रॅकिंग एंडवरती आहे. याही वेळेला आपण पाहताय अगदी चांगला बॉल हा पाहायला मिळालाय. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा समोरासमोर खेळलेत, त्यामुळे प्रत्येकाचे प्लस पॉईंट काय आहेत मायनस पॉईंट काय आहेत ते कदाचित एकमेकांना माहीत असावेत. आणि सध्या प्रदीपला आपण पाहतो जणू काही त्यानं भावेशला रीड केलंय आणि त्याच अनुषंगाने ऑफ स्टंप वरती हा मारा पाहायला मिळतोय प्रदीपच्या माध्यमातून. मतलब जर बघा प्रदीपकडे जास्त पेस नाहीये, त्याच्याकडे गती नाहीये, पण त्याच्याकडे अचूक टप्पा आहे. जर तुमच्याकडे अचूक टप्पा असेल तर तुम्ही कुठलाही फलंदाजाला शांत देऊ शकताय. आणि आतापर्यंत आपण ते मैदान दरम्यान बघितलंय, लेफ्टी बॅटर करता देखील बघितलं, राईटी बॅटर करता देखील बघितलंय. अगदी बरोबर म्हणालात. षटकातील पुढचा बॉल 3 चेंडू आपण पाहिलेत. 3 चेंडू अगदी योग्य प्रकारे हाताळलेत. 1 धाव त्यानं मोजली आहे प्रदीपने. षटकातील चौथा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जोरू झालाय. पॉइंटच्या रिझनला चेंडू जातोय. फिल्डर तिथे येत आहेत वेगानं. अगदी चांगले क्षेत्ररक्षण. भावेश मात्र स्वतःवरती नाराज आहेत, कारण की कव्हरच्या दिशेला खेळण्याचा त्यांचा मनसुबा होता. बॅट हातात न फिरली आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने मार्गक्रमण करताना हा चेंडू पाहायला मिळालाय. 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटने प्रदीप. इथे मात्र फुल टॉस बॉल त्याचा घेतलेला आहे खरपूस समाचार. सीमा पार षटकार. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॅटरने मागणी केली, आय थिंक मला वाटतं की DRS ची मागणी केली आहे आणि या बॅटरने सांगितलं की भीमरकर आम्हाला रेफर करायचे. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. वालिवचा बाहुबली धीरजा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कालचा दिवस खऱ्या अर्थाने रुद्र इलेव्हन वालिव या संघाने गाजवलाय. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण सांबरे ब्रदर्स त्या संघाला देखील दिवस गाजवताना बघितले. आदिवासी असोसिएशन क्रिकेट मधून ते देखील टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाले. आणि काल वालिवचा संघ रुद्र इलेव्हन वालिव रेफर केले, पण मला आय थिंक वाटते की DRS गमवावा लागेल. हा जबरदस्त हा बॉल होता आणि अक्षरशः पण त्याच्यावरती फायदा घेऊ शकला. फेअर डिलिव्हरी, अगदी योग्य फेअर डिलिव्हरी आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, कारण की चेंडू जर आपण पाहिलं तर गुडघ्याच्या लेवलला येताना पाहायला मिळतो. लो फुल टॉस चेंडू होता आणि बॅटर देखील बेंट तिथे होताना पाहायला मिळाला आणि त्याच्याचमुळे आपण पाहताय जी निर्णय क्षमता पंचांमध्ये आहे ती इथे दिसून आली. कमलेश गुप्ता यांना आपण पाहताय, विशाल नाईक सरांना आपण पाहताय आणि धीरज झा हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 19. झाडाच्या खाली जे काही प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतो आपण तिकडनं उठायचे. थोडस पाठीमागे सरका, डिक्लेरेशन झोन आहे, थोडस तुम्ही पाठीमागे सरका. या वेळेला मात्र अगदी सरळ खेळलंय. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम मान्सून ट्रॉफी षटकार. गोविंद चांगली बॅटिंग करतोय. बघा 2 बॅक टू बॅक मोठे स्ट्रोक आपण गोविंदच्या बॅट मधून बघितले. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात.
हा समोरच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका. वेट अँड वॉच त्याने सांगितलंय की वेट केला होता आणि समोरच्या क्षेत्रामध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. दोन्ही खेळाडू होते पण फक्त ते बघत असल्याने प्रेक्षकांना विनंती केली प्लीज बॉल मैदानादरम्यान फेका. एकदा स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. स्कोर कार्ड 25-25च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारची बॅटिंग झाली आहे. विकेट पडल्याच्या नंतर देखील जी धावसंख्या गती जी होती ती आतापर्यंत स्टॉप झाली नाहीये. त्याच्यापेक्षा इथून थोडंफार स्पीड वाढवलंय आणि जर जास्त तुम्ही स्पीड वाढवलं तर कदाचित तुमच्यावरती चालन देखील करता हायवेवरती. म्हणून मित्रांनो गाडी वगैरे चालत असताना स्वतःची आणि परिवाराची तरी काळजी करत जावा. 18 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 34ची आवश्यकता. मंथन सर काय वाटतं ही मॅच कुठल्या संघाच्या दिशेने जाईल आता? बघा हे षटक सुरू होण्या अगोदर मी म्हटलं होतं की तुमच्याकडे संयम असायला हवा आणि त्याचबरोबर आक्रमकता देखील. यांचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा डेफिनेटली बॅटरकडनं त्या मोठ्या धावा जमताना दिसतात आणि तेच यावेळेला आपण पाहिलं तर भावेश आणि गोविंद या दोघांनी पाहिलं की आता हे षटक कशा प्रकारे हाताळलं जाते, चेंडूचा टप्पा कसा आहे, वेग कसा आहे आणि या सर्वांची त्यांनी ओळख घेतली आणि त्यानंतर आपला मोर्चा वळवला. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. एकत्रितपणे आता धावा जर आपण पाहिल्या तर धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती 25. याचाच अर्थ आता येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 34. सर बघा मी तुम्हाला सांगतो ऑप्शन मध्ये आणखी गोलंदाज आहे संतोष भोन संघ करता. प्रमुख गोलंदाज म्हणून ट्रम्प कार्ड म्हणून बघितलं तर देवा पांडे तर आहे पण नफीस सारखा गोलंदाज आहे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर अविनाश सारखा देखील गोलंदाज आहे आणि बरेच असे गोलंदाज आहेत त्या संघाकडे. बघावं लागेल पण सध्याच्या परिस्थितीमध्ये गोकिवरे संघाचं पारडं मला वाटतं थोडंसं भारी आहे. पाहूया अजून क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी हे म्हटलं जातं. आता पाहूया काय होईल या शेवटच्या मुवमेंट पर्यंत. देवा पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 घेऊन तयार गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला मात्र खेळायचं होतं कुठे आणि चेंडू गेला कुठे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू जातोय. फिल्डर आहेत तिथे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळतं आणि या 1 रनने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 26 विथ अ लॉस ऑफ 1 विकेट. जमेची बाजू गोकिवरे संघाची जर आपण पाहिलं 1 गडी बाद झालाय. संतोष भुवन संघाला इथे कंबर कसावे लागेल, कमरतोड गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स त्यांना प्राप्त करावे लागतील. विकेटच्या शोधामध्ये आला देवा पांडे विकेटच्या शोधामध्ये आला आणि विकास दुबे काजूयांना माहिती ही पार्टनरशिप कशा प्रकारे तोडायची आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल चांगल्या प्रकारचा अचूक टप्प्यावरती ठेवला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल ठेवला आणि बघा अक्षरशः आपण पहिल्या बॉल पासून गोविंदला रीड केलं होतं की त्याचे पाय चालत नाहीये. जर तुमचे पाय चालणार नाही तर कदाचित तुम्ही चांगली बॅटिंग देखील करू शकणार नाही. नक्कीच जर तुमचं फुटवर्क चांगलं असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला आणि जेव्हा तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचता तेव्हा त्या चेंडूला तुम्ही ओळखता, त्यानंतर एक चांगला शॉट तुम्ही खेळता आणि त्यानंतर धावा या तुमच्या बॅटमधून येतात. परंतु ते फुटवर्कचा अभाव आज जरूर जाणवतोय गोविंदच्या स्टान्समध्ये. 2.2 षटकं झालेली आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 26 झाल्यात. प्रत्येक बॉल दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर विजय संपादित करायचा तर चांगलं क्रिकेट बॅटिंग करणाऱ्या टीमला सध्या तरी खेळावं लागेल. इथे मात्र अगदी चांगला बॉल ऑफ साइडला चेंडूला खेळलाय. पुन्हा एकदा कव्हरला चेंडू जातोय. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. खराब फिल्डिंग झाली आहे पण निश्चित स्वरूपामध्ये या धावा तुम्हाला रोखणं फार महत्वाचं आहे. जर ही मॅच संतोष भाऊ संघाला जिंकायचं असेल तर चांगली फिल्डिंग मध्ये एफर्ट देणं फार महत्वाचं असतं आणि खास करून जर बघितलं तर गोलंदाजाकरता जर साथ कोणाची असेल तर फिल्डरची. जर फिल्डरची साथ नाही मिळाली तर कदाचित ही मॅच कठीण होईल संतोष भाऊ संघाकरता. नक्कीच कारण की गोलंदाज त्यांच्यापर्यंत चांगले एफर्ट्स करत असतात, चांगली गोलंदाजी करत असतात, मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवत असतात फलंदाजांना. आणि जेव्हा तो शॉट खेळला जातो बॅटरकडनं त्यानंतर जबाबदारी क्षेत्ररक्षकाची असते की आपल्या फिल्डरला गोलंदाजाला आपण चांगला सपोर्ट करावा. परंतु इथे तो सपोर्ट सिस्टम इथे दिसला नाही या अगोदरच्या चेंडूवरती आणि त्याच्याचमुळे खराब फिल्डिंगच्या अभावी या 4 धावा बहाल केल्या जात आहेत. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका. चर्चा विकास आपण करायची नाहीये, लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. धावसंख्या जर आपण आता पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30ला 1 अशी स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. चर्चा चालू आहे आणि येणारे बॉस शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये. 15 पैकी जर 2 मोठे हिट आले तरी पूर्णपणे मॅच गोकुरे संघाच्या दिशेने जाणार आणि 3 पैकी जर 2 डॉट बॉल आले तर मी सांगेल की ही मॅच दोन्ही संघांच्या दिशेने संतुलित राहील. कारण की गोकुरे संघाकडे संतोष पिण्यासारखा नावाचं एक वादळ देखील आहे आणि त्याने मोजल्या षटकातील 5वा बॉल. अगदी चांगला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती योग्य प्रकारे चेंडू आला नाही. अगदी खालच्या भागामध्ये हा चेंडू लागला. एकच धाव तिथे कंप्लीट केली गेली आहे आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय तर गोकिवरे संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 31.
सर सध्या तर बघा गोविंद चांगली बॅटिंग करत होता. ज्यावेळेस आपण स्कोर कार्ड वरती नजर टाकली होती 5 बॉलमध्ये 15च्या आकड्यावरती तो बॅटिंग करत होता. पण त्याच्यानंतर पुढील जर बघितलं तर त्याचा 100चा स्ट्राईक रेट त्याने बॅटिंग केली. म्हणजे 4 बॉलमध्ये फक्त 4च सिंगल आल्यात. जो आक्रमकतेकरता ओळखला होता त्याला आतापर्यंत शांत ठेवलं आणि शांत ठेवणाऱ्याचं नाव आहे देवा पांडे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मी या खेळाडूची बरीच चर्चा केली होती आणि नालासोपारा या विभागामधून बिलॉंग करतो आणि सध्या तर नालासोपारा एक्सप्रेस म्हणण्यामध्ये कुठली हरकत नाहीये, कारण की त्याच्याकडे पेस आहे आणि त्या पेसचा त्याने फायदा देखील घेतलाय आणि स्लोवर पण ती देखील त्याची स्ट्रेंथ आहे आणि ती देखील आतापर्यंत दर्शवली आहे. 2.5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार ओव्हर द विकेटनी. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, बॅटची कडा लागलेली आहे आणि विकेट किपरने ते किमया साध्य केली आहे. इथे लागलाय बिग ब्लो, मोठा धक्का. भावेश गॉन बॅक टू दी पवेलियन. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाहीये भावेशच्या आशा अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा भंग पूर्णतः झालाय. फक्त 5 धावा अवघ्या बॉलून तंबूच्या दिशेने परतत असताना भावेश. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल बॅटची मोठी कडा लागली आणि विकासने अगदी चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. 2 विकेट्स इथे पाहायला मिळत आहेत. तिथून जर आता पाहिलं तर थोडस अवघड हे लक्ष जरूर पाहायला मिळत आहे, कारण की येणारे चेंडू जर आपण आता पाहताय तर येणारे चेंडू आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या माहिती करता आम्ही सांगतोय मोफास त्यांच्या विपक्षामध्ये जयू स्मृती गावदेवी धान्यूचा तो संघ असेल. दोन्हीचे संघांचे कॅप्टन्स इथे उपस्थित असतात तर आपण येऊन रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांकरता खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून ऍडव्हान्स मध्ये. मंथन सर आपण कंपॅरिझन जर बघितलं तर दोन्ही संघांच्या माध्यमातून गोकिरे संघ फक्त एका धावेने पुढे गेलाय. एका धावेने फक्त काही फरक पडणार नाही असं लोकांना वाटते, पण क्रिकेटच्या जगतामध्ये एका धावेला फार महत्व आहे. बघावं लागेल काय घडेल आणि काय बिघडेल. आणि सध्या तर देवाचा स्पेल इथून संपलाय, पण जाता जाता ती भावेची विकेट घेऊन जाणं ते फार महत्वाचं होतं. येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता. आमचे भाचीश्री संदेश मोहिते हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम संदेश, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. चला जास्त वेळ घेऊ नका संतोष भुवन टीम, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जी वेळ आहे ती वेळ पाळणं खूप खूप महत्वाचं आहे. इथून जर आपण पाहिलं तर आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 28. इथून मात्र आता कुठेतरी जी गाडी पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवरती चालते तिला मात्र तुम्हाला टॉप गिअरवरती घेऊन जावं लागेल. धावांची गती तुम्हाला वाढवावी लागेल. नफीस आलेला आहे गोलंदाजी मार्ग वरती, क्षमता भरपूर आहे या गोलंदाजाकडे. आता पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 12 बॉल आणि 28 ची गरज. षटकातील पहिला बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका, पायावरती टाकलेला चेंडू होता, त्याला प्रत्युत्तर दिलंय. पंचांचा इशारा. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 रन. मंदार सर शॉर्ट सिलेक्शन चांगल्या प्रकारचं होतं, पण नशिबाची साथ आय थिंक मला वाटतं की ते थोडीफार कमी मिळाली आहे. भौगोलिक रचना बघा, मैदानाची सी टाईप असल्या कारणासह इथून फक्त तुम्हाला स्क्वेअर लेग पासून तर समोरच्या क्षेत्रापर्यंत तुम्हाला बाउंड्री लाईन मिळते. त्या अनुषंगाने पाठीमागे थोडीफार बाउंड्री नाहीये, म्हणून कदाचित तिथे पाय पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि मी नफीस या खेळाडूची चर्चा केली होती. सातत्यपूर्वक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती संतोष भुवन संघाकरता ओपनिंग बॉलर राहिलाय, पण त्याला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 4थं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलंय आणि या परिस्थितीमध्ये त्याला नावाला साजेस असं प्रदर्शन करण्याकरता योग्य परिस्थितीमध्ये त्याला सोपवलं गेलाय बॉल. बघा, कर्णधाराचा एक वेगळा माइंडसेट असतो. त्या माइंडसेट प्रमाणे त्यांची रणनीती हे आखत असतात आणि विकासच्या मनामध्ये एक वेगळी गेम प्लॅनिंग आहे आणि त्याच्याचमुळे त्यांना नफीसला मागे ठेवलं होतं आणि तीच गोलंदाजी आपण पाहताय कशा प्रकारे हाताळेल या षटकात. ओहो, अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा किपरच्या हातामध्ये. बघा, यावेळेला विकासची रणनीती आपण वेगळी पाहतोय. या अगोदरच्या षटकांमध्ये विकेट किपिंग करताना मागे राहिले होते आणि आता मात्र पुढे आले. याचा अर्थ काय,
की फलंदाजाला कुठेतरी मोठे फटके खेळू द्यायचे नाहीयेत, फुटवर्क करू द्यायचा नाहीये आणि तीच गोलंदाजी अगदी चांगली रणनीती देखील पाहतोय आणि गोलंदाजी देखील अगदी भन्नाट नफीसची या पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळाली आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. जर विकेट कीपर जर क्लोज उभा असेल तर कदाचित स्टेप आउट करून खेळणं कठीण ठरू शकेल फलंदाजा करता. नफीची इथून प्रशंसा करावी लागेल. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी. यावेळेस आणखी एक क्रिकेटच्या जगतामधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जात आहे त्याचा उपयोग इथे केला जातो. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन आतापर्यंत गोविंदला शांत ठेवलंय. तोच गोविंद आहे की ज्याने की 5 बॉलमध्ये 15 धावा बनवल्या होत्या, पण त्याच्यानंतर समीकरण पूर्णपणे बदललंय आणि बॅट आणि बॉल मध्ये जो कनेक्शन अगोदर होत होता ते आता होत नाहीये. काहीतरी वेगळं करावं लागेल गोविंद याला आता. 3 बॉल झालेले आहेत. षटकातील 4था बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा नफीस तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन करणारा हा अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. चेंडूवरती करडी नजर ठेवली. हँड अँड आय कोऑर्डिनेशन आपण पाहिलं, अगदी उत्तम दर्जाचं ठेवलं आणि षटकाराकरता या चेंडूला खेळलं. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 39-39. 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त बॅटिंग गोविंदने केली. आतापर्यंत 13 बॉल गोविंदने खेळलेत आणि 13 बॉल मध्ये 27 धावा या त्याच्या बॅटमध्ये निघाल्यात. फक्त जर इथे गोविंद उभा राहिला तर डेफिनेटली शेवटच्या ओव्हरचा थरार हा आपल्याला अनुभवायला मिळेल. अनिश्चित स्वरूपामध्ये गोविंद बराच वेळ शांत होता, पण आता हा प्रॉपर टायमिंग वाला शॉट आता त्याला सेल्फ कॉन्फिडन्सचा वाढ आहे आणि आत्मविश्वास जर आता त्याला जर मिळाला तर इथून आणखी चांगली बॅटिंग करेल. सध्या तर सेकंड गिअर मध्ये बॅटिंग करतो, आता थर्ड अँड फोर्थ मध्ये गिअर त्याला शिफ्ट करावे लागतील. नफीसच्या विपक्षामध्ये मोठा स्ट्रोक आला, पण नफीस आतापर्यंत माझ्या मते तर चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉलमध्ये 8 धावा इनफ चांगली गोलंदाजी तरी देखील, पण येणारे 2 बॉल फार महत्वाचे असतील. एक विकेट जर इथून मिळाली तर या कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट येऊ शकेल. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बघा या बॉलवरती काय केलं नफीसने, तर टप्पा थोडासा मागे ठेवला आणि गती देखील कमी राखली आणि त्यामुळे मात्र आपण पाहिलं गोविंदची बॅट खूप वेगामध्ये फिरली होती. बॉलरच्या माइंड मध्ये होतं की आता बॅटर मोठ्या फटक्याकडे जाईल आणि त्याच्याचमुळे हे परिवर्तन आपण पाहिलं नफीसच्या माध्यमातून. अनिश्चित स्वरूपामध्ये बघा, क्रिकेटमध्ये परिवर्तन आणि जीवनामध्ये परिवर्तन ते फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये परिवर्तन तुम्हाला पुन्हा एकदा सामन्याला आता सुरुवात होते. फायटिंग स्पिरिट इथे गोविंदचा जरूर पाहायला मिळतोय. दुखापत झाली परंतु दुखापतीला घाबरणारा तो गोविंद कसला आणि आता पुन्हा एकदा नव्या उमेदीने मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. मार्गक्रमण करताना आपल्या स्टान्सच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहताय मान्सून ट्रॉफी 2025 पर्व पहिला आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये आपण पाहतो अतिशय सुंदर हे सिस्टमॅटिक आयोजन आणि नियोजन प्रमोदजी शेडगे आणि अक्षयजी पांडव या 2 आयोजकांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज अविनाश आलेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता पाहूया 6 बॉल आणि 19 रन गोकिवरे टीम कडून बनवले जातील का.
इथे मात्र पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच हवेमध्ये, गोलंदाज स्वतः झेल टिपण्याकरता अविनाश पुढे सरसावला होता, अगदी चांगला झेल टिपला गेलाय, इथे लागलेला आहे मोठा धक्का. गोविंद गॉन बॅक टू दी पवेलियन. विकेट प्राप्त झाली आहे. अविनाश कमी वयामध्ये त्याने देखील चांगली प्रसिद्धी निर्माण केली आहे. विकास दुबे यांची जेवढी प्रशंसा केली त्याने तेवढी फार कमी मतदान सर, कारण की बघा बघितलं तर संतोष भाऊंचा संघ नव्हता टेनिस क्रिकेट पडला होती. या 4-5 वर्षामध्ये विकास दुबे यांनी लहान पोरांना एकत्रित केला गेला आणि त्याच्यानंतर त्यांचा टॅलेंट ओळखला गेला आणि त्याच्यानंतर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सहभागी होऊन त्यांच्या संघाला प्रमोट केलं गेलं, प्रत्येक युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिलं गेलं त्यांच्या माध्यमातून. आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये या विभागामधील आपण गोरसईचा हा संघ देखील म्हणू शकतात, कारण की या संघामध्ये तेवढी क्षमता देखील आहे. नक्कीच कॅप्टनची ती जबाबदारी असते की आपल्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणणं, एकत्रित चांगलं नॉलेज आपल्याकडे जे आहे ते शेअर करणं, चांगला एक्सपिरियन्स शेअर करणं, आणि ते विकासनं मात्र चांगलं केलं. आणि त्याच्याचमुळे ह्या नव्या दमाच्या सर्व खेळाडूंना घेऊन मागील 4 ते 5 वर्षामध्ये आपण संतोष भुवन संघाला पाहतोय खूप चांगली प्रगती या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वसई विभागामध्ये सातत्यपूर्ण करताना दिसलाय आणि त्याचं श्रेय त्यांना सातत्यानं मिळत आलंय. आता पाहूया या मॅच मध्ये काय होईल, कारण की 5 बॉल बाकी आहेत अजूनही आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 19 रन. या मॅच वरती विजयावरती शिक्कामोर्तब करताना कुठला संघ दिसेल. इथून जर 2-3 मोठे फटके आले तर डेफिनेटली गोकिवरे संघ हा पुढे येताना दिसेल आणि इथून जर डॉट बॉल आणि विकेट्स संतोष भुवन हा संघाच्या गोलंदाजांनी मिळवले तर डेफिनेटली संतोष भुवन हा संघ या सामन्यावरती शिक्कामोर्तब करेल. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, कव्हरच्या दिशेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, प्रदीप तिथे होता, कुठलीही मिस्टेक त्याने केली नाहीये, इथे लागलाय अजून एक धक्का गोकिवरे या संघाला. काय गोलंदाजी केली अविनाशने या शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉल 19 हवे होते. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली, त्यानंतर दुसरा बॉल देखील जे जाळं त्याने विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अगदी फलंदाजाला त्याने अडकवलं. एक मोह दिला होता की ऑफ साइडला खेळावं आणि तिथे फिल्डर ठेवला आणि त्या फिल्डरने अगदी किमया साध्य केली, चांगला झेल कॅरी केलाय. इथे जर आपण पाहिलं लागोपाठ 2 विकेट त्याने टिपल्यात. ऑन हॅट्रिक वरती हा गोलंदाज अविनाश पाहायला मिळतोय. आता येणारे चेंडू आपण पाहिले, चेंडू बाकी आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. बघा मैदानादरम्यान इथे आगमन झालंय वसई फाट्याचे खुकार बॅट्समन आणि वसई फाट्याची बुलंद तोप सलमान खान यांचे इथे आगमन झालं आणि त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सलमान भाई विनंती करतो आपण मान सन्मान पूर्वक व्यासपीठावरती यायचंय. अविनाश बॉलिंग मार्क वरती आणि 2 बॅक टू बॅक विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात, हॅट्रिक वरती आलाय आणि आय थिंक मला वाटतं कालच्या दिवसामध्ये देखील एक विकेट हॅट्रिक झाली आहे. संदीप सांबरे त्याच्या नावावरती देखील झाली आणि कालच्या दिवसामध्ये देखील विकेट हॅट्रिक आपण बघितली आहे. हॅट्रिक बॉल पंच यावेळेस वाईट करार करतायत. आतापर्यंत आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक घेतलेले गोलंदाज जर आपण पाहताय निलेश सांबरे यांना आपण पाहिलं बेनापट्टीच्या विरोधामध्ये त्यांनी विकेट हॅट्रिक साध्य केली. त्यानंतर फयाज रुद्र 11 वालिव या टीमकडनं खेळताना मॉर्निंग चॅम्पियन विरोधात त्यानं हॅट्रिक मिळवली होती. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलाय, चौकार, 4 धावा. काय जबरदस्त शॉट इथे पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू डिलिव्हर केला. प्रचंड आखूट टप्प्याचा चेंडूवरती नजर ठेवली आणि सुंदर पूल पाहायला मिळालाय. नेत्रदीपक फटका या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहताय. धाव संख्या आता वेग धरतीये असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. धाव संख्या जर आपण आता पाहताय तर धाव संख्या झालेली आहे 45. याचाच अर्थ आता येणारे चेंडू बाकी आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 14. तीन बॉल आणि 14 रन पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या सिच्युएशन देखील आपण चेस होताना पाहिलेत. 3 बॉल आणि 14 रन बेनापट्टी विरोधामध्ये ती लढत होती आणि
रोशन साळकर या फलंदाजाने ती किमया साध्य केली आहे या स्पर्धेमध्ये. आता पाहूया 3 बॉल आणि 14 रन. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय संतोष अर्थातच पिन्या. 3 बॉल 14 रन. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज होईल तयार अविनाश संतोष साठी. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका. चेंडू तर बराच हवेमध्ये आहे. 2 फिल्डर तिथे येत आहेत आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहताय अगदी चांगला झेल. या ठिकाणी मात्र बाउंड्री लाईन चेक केली जाईल. बाउंड्री लाईन चेक केली जाते. संपर्क दोन्ही खेळाडूंचा एकमेकांशी झालेला आहे किंवा नाही. झेल टिपताना आपण पाहू शकाल अगदी चांगला फटका इथे खेळला गेला होता. त्यानंतर झेल या ठिकाणी आपण पाहू शकाल कॅरी केला गेलाय. परंतु बघा एसबी स्पोर्ट्सचे ओनर आणि या विभागामधील सर्वात धाकड ऑलराऊंडर संदीप सामरे यांचे आगमन झालं आणि त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. विकेट चांगल्या प्रकारे बाउंड्रीला जज केला गेला आणि चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला. वन्स अगेन वेलकम संदीप, आपलं देखील सहर्ष स्वागत. मंथन सर, आता ही मॅच दूर राहिली आहे. गोकुळ संघ इथून जिंकणं माझ्या मते तर कठीण आहे, पण क्रिकेटच्या जगतामध्ये कधी आणि काही होऊ शकेल. कारण की 1 बॉल मध्ये 9 आपण वैतरणाचा विभाग आपण त्या घटनेचे साक्षीदार दोन्ही देखील आहोत. एका बॉल मध्ये 9 धावा आपण दोघांनी बनताना बघितल्या. कदाचित तो मोमेंट आपल्याला आणखी एकदा या मैदानावरती पाहायला मिळेल की काय वाटतंय? पाहूया. शेवटचे 2 बॉल आणि 14 रन. गोलंदाजांना अगदी चांगले हे दोन्ही चेंडू हाताळले तर निश्चितपणे संतोष भुवन हा संघ या सामन्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना जरूर दिसेल. 2 बॉल आणि 14 रनची आवश्यकता आहे. 45ला 5 अशी स्थिती पाहायला मिळाली. गोविंदने मात्र आपलं काम चांगल्या प्रकारे केलं होतं, परंतु त्यानंतर त्याच्या मेहनतीवरती आपण पाहिलं तर पाणी फेरलं जाईल का हा मात्र प्रश्नचिन्ह अजूनही उभा आहे. कारण की 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला मात्र आपण पाहतोय मोठा बाउन्स इथे पाहायला मिळालाय. शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न आणि ही स्ट्रॅटेजी अगदी योग्य होती गोलंदाजाची हे म्हणणं वावगं ठरणार नाही. 1 बॉल बाकी आहे आणि 1 बॉल मध्ये 14 रन. आणि इथे आपण पाहतोय अगदी विजय या ठिकाणी संपादित केला गेलाय. पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय संतोष भुवन या संघाला. आणि या स्पर्धेतील मान्सून ट्रॉफी 2025 मधील आजच्या दिवसातील पहिला वेळेला विजय इथे संपादित केलाय संतोष भुवन या संघाने. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहताय तर मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे देवा पांडे. काय अप्रतिम परफॉर्मन्स देवाने केलाय. 13 बॉल त्यानं खेळले, 34 रन त्याच्या बॅटमधनं आले आणि 2 विकेट हे प्राप्त केले देवाने. तेव्हा देवा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघा नुकतंच अमृत एवढा यांचं देखील आगमन झालंय.